द्यायचे तुम्हाला चला भारी ना चला तू नाही ना आलं त्याच्यात मार धरला घ्या थांबा या याला वाघ एकटे हॅलो दोन लाईन करा अरे आता हात सोडून द्या तुम्हाला काय हात सोडून काय चला एक आले आता जाऊन तरी आम्हाला तुम्ही नाही व्हिडिओ तर येणार आता तरी काय थांबाव सर साडी का जोरात येऊ का जोरात हळू जोरात द्या जोरात हात तापलं तर त्याला दोन देणार काय मग मार्केट आज सुट्टी मला महाराज जय Good morning. Sit down. Thank you, sir. Come on, light नाही का? दहावीची 2010 आणि 11ची बॅच आहे. आज आपला गेट टुगेदरचा कार्यक्रम आहे 2000 आपण 16 वर्षानंतर आज एकत्र येत आहोत. आपण इथं आता सध्या फक्त पूजा करून प्रत्येक मुलगा मुलगी आता सध्या काय करतात काय नाही त्यांची आपण माहिती घेऊ. त्यानंतर आपण हॉटेलला जाणार तिथं जेवणाचा वगैरे कार्यक्रम ठरला आहे. त्यानंतर तिथं तुमची मनोगत राहते सगळे शिक्षक लोकांचे. त्याच्यानंतर लंचचा कार्यक्रम आहे. लंच झाला त्यानंतर मग मुलं मुलींचे काही गेम्स ठेवलेले आहेत ते गेम्स राहते. त्यानंतर कार्यक्रम सगळे शिक्षक अशा सध्या आणि सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करतात.
आता शाळेचं महत्त्व हो, मामा कळतं. कळतंय? आणि आता लग्न झाल्यावर माधुरी जातात. मी इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीमधून NCSE कंप्लीट केलं होतं आणि त्यानंतर आता सध्या हाऊसवाईफ फक्त बोलू नको पुण्यामध्ये राहिली. वडगाव. मिस्टर काय त्यांचं बिझनेस सर्व शीतल चंद्रकांत आणि इकडचं शीतल आणि गुरे काही हाऊसवाईफच आहे. गंडोगलमध्ये दिलेले आहे पण नगरला नाही कंपनीत तुम्ही पण या त्याच्यात तुम्ही करता, तुम्हीच नाही येणार. कार्यक्रम चांगला नाही करण सर आमचे दोन चार जास्त मारा अर्चनाराव सेटावारे माईचं नाव, अर्चना साईदास दासरचं नाव आणि अर्चना साईदास गुटे राहणार गुटेवाडी तालुका श्रीगोंदा. मी गृहिणी आहे आणि मिस्टर शेतकरी आहे. पेरूची बाग येतात, डाळिंब आपले, संत्र्याची बाग आहे. प्रगतशील शेतकरी माझे मार्केटला भाजी मार्केटला मी नगरला गाव जामखेड आहे पण इथेच उशिरा छड्या द्यायला छड्या ए छड्या घ्या छड्या घ्या छड्या काय ऐकूच येत नाही नेमका परिचय चांगला काय प्रगती वाळाचं चालू मायाचं आणि सासरचं प्रगती जेवण भिंगारच आहे. मिस्टर सर्व्हिसला कॅन्टीन माझं नाव पूनम साईनाथ रोपटे. लग्नानंतरचं पूनम राजू शिंदे. माझे मिस्टर टूर्स अँड ट्रॅव्हल्स काम आहे त्यांचं आणि मी हाऊसवाईफ आहे. मला पहिलं पुण्यात दिलं होतं पण मी आता आई वडिलांकडे म्हणजे ते बाहेर गावी गेलेले. माझं नाव विद्या ज्ञानदेव साबळे, सासरचं विद्या प्रवीणचे. मी जॉबला आहे, मिस्टर पण जॉब आहे. मी कंपनीत आहे सध्या. हो इथे MIDC. सविता साबळे इथंची माझं सासरचं सविता जाधव इथंच जाधव माझ्या तिथे मला पण माझं मिस्टर गाडी गाव कोणते सास आम्हाला सासला बरेच मुली दिली. चला चला बघू लग्न झाले
माझं बी इलेक्ट्रिकल झालं. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं. नंतर मी काही जॉबला गेलो नाही. मी व्यवसाय चालू केला. माझा मेडिसिनमध्ये व्यवसाय आहे. ह्युमन मेडिसिन, व्हेटरनरी मेडिसिन आणि पोल्ट्री मेडिसिन तिन्ही डिव्हिजन आहेत कंपनीच्या. आणि तिन्ही मिळून एक 20-25 मुलांचा स्टाफ आहे. बॅक ऑफिसला 4-5 मुली आहेत आणि 15-16 मुलं आहेत. पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही काम करत पाहतो. आणि 15 ते 20 दिवस बाहेर असतो, 10 दिवस नगरमध्ये असतो. प्रगती नाही अजून काही. 2 वर्ष झाली. व्यवस्थित चांगलं चालू काय ग्रोथ चांगली आहे सध्या. सगळे बरेचसे जे शिकलेले मुलं आहेत युवा आता सगळे आपल्या दुग्ध व्यवसायाकडे वळून राहिले आणि पोल्ट्री व्यवसायाकडे वळून राहिले. पोल्ट्रीमध्ये 2 महिन्यामध्ये जर एखाद्या चांगल्या मुलांनी जर 5,000 पोल्ट्री शेअर केलं तर त्याला लाख रुपये भेटते. म्हणजे खेड्यासारख्या ठिकाणी. आता आपला जो जिल्हा आहे चांगलं आहे सर, काय अडचण नाही. नमस्कार, माझं नाव विनोद सूर्यवंशी. मी तर 5वी ते 7वी शिकायला होतो. मी पॉलिटिकल PR मध्ये काम करतो. विधान परिषद सभापती रामचंद्र साहेब, विक्रमसिंह पाचपुते, शिवाजीराव कडे इलेक्शनमध्ये माझ्याकडे कामं होती. गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टचे काही कामं नव्हतं. अन्नगावडे आता 4-4.5 कोटी रुपये वर्षाचं टर्नओव्हर आहे. आणि मीडियाची पण बॅकएंडची आमच्याकडे काही कामं आहेत इतर संस्थांची, सरकार संस्थांची. हे परत सांगायचं आता आम्हाला डबल विचारायचे का नाही. लक्ष द्या की 16 वर्षांनी भेटतो. काय आहे पहिला की तुमचे नाव आपल्यात बदल झाला की नाही. बराच बदल झालेला आहे आमच्यात तुमच्यात. मग तो पहिला आहे कशासाठी वेळ चालला. मग आता आम्हाला शेजारचा बोलतोय हे आता काही छडी देता येईल शेजारच्या त्याच्यामुळे एकदा शांततेने ना बरेच करा. हा माणूस कसा आहे बऱ्याच ठिकाणी फिरणार आहे ना आता इकडे उपयोग होईल का नाही सगळ्यांना. आता डबल परिचय ऐकू आपण म्हणजे मोठमोठ्या लोकांची काही अडचणी आली तुम्हाला मला उपयोग होईल ना. नावापासून परत नमस्कार, माझं नाव विनोद सूर्यवंशी. 5वी ते 7वी या विद्यालयात मी शिकायला होतो. मी सध्या पॉलिटिकल PR मध्ये काम करतो. सुरुवातीला मीडिया आणि कॉन्टेंट रायटिंगचं काम करायचं 2017-18 मध्ये. त्यानंतर 19 पासून पॉलिटिकल PR मध्ये काम करायला सुरू केलं. आता सध्या माझ्याकडे विधान परिषद सभापती माननीय राम शिंदे साहेब, श्रीगोंद्याचे आमदार विक्रमसिंह पाचपुते, नगररावरी मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कडे यांची कामं आहेत आता चालू आहे. याच्या व्यतिरिक्त मी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंगमध्ये काम करतो. 2021-22 पासून तिथं 4-4.5 कोटींचा टर्नओव्हर आहे मला. आता सगळे म्हणून बँकेची इतर सहकारी संस्था आहेत जसे की राहुरी कृषी विद्यापीठ आहे, अहमदनगर जिल्हा बँक यांची काही कामं सोशल मीडियाची मी करतोय. 15 जणांचा एकूण स्टाफ आहे आणि ओव्हरऑल म्हणजे चांगलं आहे, ग्रोथ चांगली आहे. लग्न 7 वर्षांपूर्वी झालं, 23व्या वर्षी लग्न झालं. आता 3.5 वर्षांची मुलगी आहे. चांगली सगळीकडे प्रगती आहे. राहायला मी MIDC मध्ये सावेरीमध्ये डीमार्टच्या समोर माझं ऑफिस आहे. ऑफिस नक्की भेट देऊ आम्ही. आता परवा जातो टीम आता महादी माहिती असं लगेच जातो. पहिले दिवस आहेत ना ते आजचा दिवस त्याच्यातच जायचंय ना. माझं छोटस वर्कशॉप आहे मोटर इलेक्ट्रॉनिक्सचं. तुला काय किती वाढले किती मोटर करतो रोजच्या. लग्न झालं. हा लग्न झालं. एक मुलगा आहे 4 वर्षाचा. 4 वर्षाचा. लवकरच प्रगती झाली. चला पाठगाव. नमस्ते, माझं नाव अनुप्राज नावे. मी गाडीमध्ये कॉन्ट्रॅक्टर करतो. माझं नाव अनुप्राज नावे. मी गाडीमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवर जॉब आहे. ते बरेच दिवस आहे पाहिजे आता लक्षात येईल जे ते आहे. लग्न झालं नाही सर, नाही. ते सांगा ना म्हणजे पोरगी बघा ते सर. बाजारात आहे तुम्ही सांगा.
कैलास पंधरा मी रावतार ट्रस्टमध्ये लग्न झाले की नाही? मी हायवे इंजिनिअरिंग कन्सल्टन्सीमध्ये ॲज अ अकाउंटंट म्हणून काम करतो आणि शिक्षण पण घेतो MBA सेकंड लग्न कपड्याचं दुकान आहे आपलं आणि लग्न नाही झालं. देवदास बबन दळवी शेती व्यवसाय धंदा आहे आणि लग्न झालेले मुलगा आहे शेती आहे. डाळिंबाचे किती झाड आहेत ते सांगायचं. नाही पंप टाकायचा आहे आता. शेती करतोय नाही डाळिंब शेती होती पण ते झाडाला आमचे 4 आहे बायत 4 आहे बायत. आता आंब्याची आणि गावाचं राजकारण सांगायचं राजकारण लग्न झालं का? होय लग्न झालं. पोरं किती इथं? माझं नाव आवेद आहे शेख. मी फॅब्रिकेशनचा व्यवसाय करतो. ट्रस्टचे वगैरे सगळे काम माझ्याकडे असतात आणि लग्न झालं. हो झालंय. वन शॉप नाही सर, डायरेक्ट साईटवर जास्त काम आहे. मध्ये जॉबला आहे. 8 वर्ष झाले. व्यवस्थित 15-16 लाख रुपये पॅकेज शेती आहे. डाळिंबाची 15-20 लाख रुपये पण आहे. लग्न लवकरच दिलं प्रगती आहे ना. दोन ब्रँचेस येतात. माझ्या आमचं 15-20 लोक काम करतात. पॅकेज चांगलं आहे. माझं नाव मयूर अरविंद जगताप. माझा पत्र व्यवसाय बेडिंगचं रॉ मटेरियल वगैरे सगळं सप्लाय करतो आपण आणि क्रेशरचं रॉ मटेरियल पण येतं वगैरे. आणि आता सध्या ग्रामपंचायत सदस्य आहे. मागच्या पंचवार्षिक कधी झालं? प्रगती प्रगती घ्यायचं बरं येच राहिले मी ऋषिकेश खंडारे व्यवसाय दुकान कुठे आहे? नाही झालं की नाही ते सांग. ओळख करून घ्या. किशोर टाकले सगळं सांग. काय करतोय? लग्न झालं का? काय भाव? लग्न झालं. एक मुलगा आहे, एक मुलगी आहे, एक गणपत आहे. आता एक वाव. आणि 2 दिवस छान. बागायत शेती डाळिंब येतं. डाळिंबाचा बाग. एक नंबर आहे. औरंगाबाद 1 नंबर आहे. चेहरे दिसत आहे. खूप चांगला परिचय तुमचा करून दिला आम्हाला सगळ्यांना. आणि हा परिचय पाहून आम्हाला सुद्धा वाटलं की काहीतरी या बॅचने थोडंसं बऱ्याच काही जणांचं शिक्षण पाहता आणि तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात प्रगती करता ती पाहून आम्हाला सुद्धा खूप अभिमान वाटतो या बॅचचा. सुरुवातीला 2010-11ची बॅच आहे आपण. ही 10-11ची बॅच 16 वर्षांनी पुन्हा एकदा तुम्ही या अवतार मेहरबाबा विद्यालयामध्ये उपस्थित झाला. तर मी विद्यमान मुख्याध्यापक म्हणून सर्वप्रथम तुमच्या या बॅचचं आणि उपस्थित सर्वांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. आपलं हे अवतार मेहरबाबा विद्यालय खरं तर तुम्ही या नव्या बिल्डिंग मध्येच तुम्ही इकडे तुमची दहावी झालेली आहे आणि ही बिल्डिंग
या सगळ्यांच्याच याने तुमचं गावाचं संस्थेचं आणि आम्हा सर्व शिक्षकांचं दळवी सर असतील सगळेच सगळ्या स्टॉपचं या सगळ्यांच्या सांघिक कार्यामुळे हे आजचं रूप आपल्या शाळेला आलेलं आहे आणि आज तुम्ही या नव्या रूपात या शाळेला भेट दिली याचा आम्हाला खरं तर अत्यानंद वाटतोय. तुमची बॅच खरं तर खूप भाग्यशाली म्हणावं लागेल कारण 16 वर्षांनीच तुम्ही काय करतायत एकत्र आलेला आहे. 16 वर्ष म्हणजे तसा काळ खूप नाहीये. गेट टुगेदर इथून मागच्या बॅचचे झाले 20-25 वर्षाचे पण तुम्हाला ते भाग्य लवकर मिळालं याचं कारण मग तुमचे जे मॉनिटर असतील आताचे ज्यांनी तुम्हाला एकत्रित केले त्यांचं जे संघटन कौशल्य आहे मग व्हॉट्सअप असेल तुमचे मित्रांचे फोन नंबर गोळा करून हे काम खरं तर अवघड आहे पण असं अवघड काम करू नये तुम्हाला एकत्रित आलं आणि हा तुमचा ग्रुप तयार केलेला आहे. ग्रुप तयार करताना विधायक कार्य करतो आणि विघातक कार्य करतो. मग आपल्याला ते पाहायचंय की आपला ग्रुप जो आहे हा तयार झालेला हा विधायक कार्यच केलं पाहिजे. व्हॉट्सअपच्या बद्दल तर सर तुम्ही सांगा आता त्यांना काय आहे सगळं आता मी काही ते बोलणार नाही. व्हॉट्सअपच्या बाबत तर मी सर अधिक हे करते. सगळ्या एकत्र आलो ना आपण त्याचा खूप चांगला उपयोग झाला पाहिजे. सामाजिक एखादं चांगलं कार्य तुमच्या ग्रुपच्या हातून पार पडलं पाहिजे आणि ग्रुप एकत्र आला तर तुम्हाला एकमेकांना एकमेकाची साथ मिळाली पाहिजे एकमेकाची मदत मिळाली पाहिजे. मित्रांनो सध्याचा काळ जो आहे ना आमच्या काळाशी तुलना करताच येणार नाही. किती कॉम्पिटिशनचा काळ आहे. फर्स्ट बेंच वरचे डबल पोस्ट ग्रॅज्युएट बरोबर डबल पोस्ट ग्रॅज्युएट आणि बऱ्याच जणांनी सांगितलं की एवढं शिक्षण घेऊन सुद्धा आज काय आहे की आज कॉम्पिटिशन वाढले. तुम्ही तुमच्या परीने खूप चांगलं कार्य केले चांगलं आमच्या नंतर आम्हाला अभिमान वाटेल असं तुम्ही थांबलेलं नाही. तुम्ही काही ना काही शिक्षण घेतलंय व्यवसायामध्ये तुम्ही तुमच्या व्यवसायात पारंगत आहे. एक जण शेती कृषी व्यवसाय तर म्हणतात पुढच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. एक तुम्ही वाचत असाल तर आता पैशापेक्षाही पुढचा काळ असा येईल ना 10-20 वर्षानंतरचा की पैसे किती असले तर धान्य मिळणार नाही कारण एवढी शेती कमी व्हायला लागली. शेती कोणीच करेल म्हणजे असा व्यवसाय तुम्ही करतात ना आता त्यांनी सांगितलं शेवटी आलेला त्यांचा ते व्यवसाय करतात म्हणजे व्यवसाय आपण कसा करतो उत्तम करतो तर नोकरीपेक्षाही व्यवसाय जे आहे त्यांचं खरंच अभिमानास्पद काम म्हणावं लागेल. 4-4.5 कोटीचा टर्नओव्हर असणारे आपल्यामध्ये बसले आणि ते त्यांचं कौतुक याच्यासाठी की ते स्वतःचं पोट नाही पाहत तर किती जणांचं इतरांचं पोट जेव्हा तुम्ही चालवताना इतरांना रोजगार देतात ना त्याच्या इतकं तुम्ही भाग्यशाली नाही आणि देवळात जायची तुम्हाला गरज नाही. खरं तर हेच काम काय तुमचं पुण्याचं काम आहे सगळ्यात की तुम्ही रोजगार देताय. तुमचा खरा तर दोष काहीच नाही. सध्या आहे ना दोष एवढाच आहे की आपल्याला कॉम्पिटिशनच्या काळामध्ये आपल्याला पळावं लागणार आहे आणि हे पळताना थोडंफार आपल्याला धावावं लागणार आहे. इतर चांगल्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागणार आहे. सध्या आता विचार परिचय करताना आणखी एक विषय बोलणार आहे की बरेच जणांचं झालं की काही जणांची लग्न झाली राहिली सगळी आणि पुढे सुद्धा तुम्ही आता जबाबदार नागरिक होताय त्या दृष्टीने आता आपले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकरांचं मागच्या याच्यामध्ये निधन झालं. त्यांच्या बाबतची एक गोष्ट सांगतो की ते खगोलशास्त्रज्ञ तर होतेच पण त्यांच्या विज्ञान आणि गणिताच्या कथा ते लिहायचे की त्याने तो विषय मनोरंजक व्हायचा. गणित विषय मी तुम्हाला शिकवलाय 35 वर्ष आता या रंगामध्ये आहे. गणिताचं थोडस तुम्हाला माहिती आहे कसं आहे काय आहे पण हा विषय सुद्धा त्यांची पुस्तकं जर पाहिली तर खूप चांगली पुस्तकं आहेत जयंत नारळीकरांची आणि एक द्रष्टे शास्त्रज्ञ होते. त्यांची आठवण मी यासाठी देतोय की 1975 साली ते जे कथा लिहायचे त्यांनी एक कथा लिहिली होती पुत्रवती भव आणि त्या पुत्रवती भव या कथेमध्ये त्यांनी उल्लेख केला होता 1975 साली जर गर्भलिंग परीक्षण झालं तर काय गोंधळ उडेल हे त्या कथेत किती साली लिहिलं होतं त्यांनी
75 साली लिहिलं होतं ते त्यावेळेस काहीच वाटलं नाही. कथा म्हणूनच सगळ्यांनी काय केली ती वाचली. पण त्या द्रष्टा काय म्हणतात त्यांना, तर त्यांनी गोंधळ काय बोलेल इतकं मनोरंजक मांडलं होतं. आणि त्याचा भस्मासूर आज आपल्याला पाहायला मिळतोय की विज्ञान शाक्ती वरदान. आम्ही निबंध द्यायचो तुम्हाला, आपण करायचोय. पण या गोष्टी जर पाहिल्या तर तुमच्या पुढे का मांडतो, तर तुम्हाला अजून बरंच पुढे जायचं. मागच्या वेळेस मी हा विषय मांडला नाही, त्यांचं सगळं झालं गेलं होतं. पण तुम्ही आता नागरिक आहात, त्या जयंत नागरिकांचा विषय यासाठी काढला, हा तर भस्मासूर झालायच आहे. पण त्यांचा विषय की अशा शास्त्रज्ञाला त्या काळात 3 मुली आहेत. किती मुली आहेत त्यांना? 3. म्हणजे त्यांनी काय याची वाटली. म्हणजे तुमच्या बाजूने हे लक्षात घेतलं पाहिजे, इथून पुढे गर्भलिंग परीक्षण म्हणा किंवा मुलगा मुलगी हा कुठली सर्व समानता मानली पाहिजे. या बॅच कडून तुमच्या आम्हाला आता सामाजिक तुम्ही कार्य करणार आहे, या खऱ्या तर चांगल्या अपेक्षा आहेत तुमच्याकडून. आपण जेव्हा जबाबदार नागरिक म्हणतो, तर या जर गोष्टी तुम्ही केल्या तर त्याचा आनंद आम्हाला होईल आणि तुम्हाला सुद्धा होणार आहे. समाधान हे पैशाने मिळत नाही, समाधान पैशाने विकतही मिळत नाही. समाधान हे मिळवावं लागतं आणि समाधान मिळवायला काही ना काही कार्य तुमच्या हातून घडलं, चांगलं कार्य, तर नक्कीच समाधान काय होईल तुम्हाला मिळणार आहे. ग्रुप मध्ये एकत्र आलात म्हणजे तुमच्यातला कुणीच आता मोठा नाही, कुणीच आता लहान नाही. जो स्वतःला लहान मानतो त्याने लहान मानायचंच नाही. 4.5 कोटीचा टर्म ओढवाला तुमच्या बरोबर आणि तुम्ही काय म्हणतो मी हे 4 तुम्ही एकमेकात आता काय झाले पाहिजे, ग्रुप मध्ये एकत्र आलेला आहे. त्यामुळे आता मागचं सोडून द्यायचं. मागचा एखादा बॅक बेंचर असायचा बसलेला, आपलं लक्ष नसायचं तेव्हा. आता तो फर्स्ट बेंचर झालाय, ग्रामपंचायत सदस्य झाला. आम्हाला बॅक बेंचर सुद्धा कसे असतात बेंच तुमच्या लक्षात आला असतील सगळे. तो पण चांगला तो पण असे सुद्धा विद्यार्थी असतात की जे शाळेत बोलत नाही, काही होत नाही, पण खूप जीवनामध्ये काहीतरी ते घडवत आहे. तर तुम्हाला खरं तर भेटून खूप आनंद झालाय. बोलण्यासारखं खूप आहे, पण वेळ पावसाचे दिवस पुढचं आणि सगळ्यांनाच बोलायचंय. त्यामुळे मी तुमचं उर्वरित जे आता तुम्हाला आमची बराचसा टप्पा गाठायचा आहे. तुम्ही आता काय एकत्र आले तर माणसाला आहे ना पुढे जाताना भूतकाळ सगळा वाटतो. मागच्या गोष्टी सांगण्यात खूप इंटरेस्ट असतो आपल्याला. मी असं केलं, मी तसं केलं, पुढचं ऐकतच नाही. मग तो ऐकणारा इथं बसलाय. ऐकणारा तुम्ही जवळ केलाय आमच्या वस्तूने. हात ऐकल का नाही? नाही ऐकलं तर हात पाहून बस घरी ऐक. कारण भूतकाळ आपला ऐकण्यासाठी कोणतरी पाहिजे असतं आणि भूतकाळ आठवावा लागतो. आपल्या चुका सुधाराव्या लागतात आणि त्या सोडून पुढे जावं लागतात. तर या भूतकाळ आठवण्याच्या याच्यातून तुम्ही एकत्र आहात. गेट टुगेदर म्हणजे काय, तर तो भूतकाळच तुम्ही काय केलाय आठवला येता. परत या बेंचवर येऊन बसला. बेंचवर काय बसायला मिळालं नसेल, नंतर कॉलेज जीवन संपल्यावर अजून बऱ्याच दिवसांनी बसला असेल. मग हा सुद्धा अनुभव आपल्याला घेता आलाय. आमच्याकडे खुर्च्या होत्या आपल्याकडे भरपूर, पण मुद्दाम मांडल्या कारण हा शाळेचाच दिवस वाटावा परिपाठापासून, म्हणून तुम्हाला या बेंचवरच बसवलंय आज. कारण हा दिवस आपल्या आठवणीतला राहावा आणि तो नक्कीच तुमच्या आठवणीतला राहील. परत तुम्ही इथे या शाळेला भेट दिली, आम्हालाही तुमचा अभिमान आहे. असं उज्ज्वल कार्य या पुढेही तुमच्या हातून व्हावं आणि तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल व्हावं. तुमचं आयुष्य हे आरोग्यदायी सुख समृद्धीचं भरभराटीचं जावं अशी मी मेहरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण. काय करायला तिकडे जायचं शाळेचं पटकन काय करायचं ते म्हणतो तुम्ही कुठे गेलते?
येऊन दे यांना. महाराज जा तुम्ही लवकर, मला काही गरज नाही. क्या बात आहे. बघा हॉल नवीन आहे, आवाज घुमतोय, त्यामुळे थोडं एकदा तुम्ही जोरात बोला आणि आपापसातली बडबड अजिबात नको. त्यामुळे मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की सगळ्यांपर्यंत आवाज पोहोचला पाहिजे या दृष्टीने आपण बोलायचं. ताईंनी सांगितलं, सारिका ताई बरोबर, की शाळेत जाऊन खूप मजा आली, खूप वर्षांनी जुन्या आठवणी. लेट कमर तुम्ही शाळेमध्ये असणार, नेहमी उशिरा जाणं बरोबर, नेहमी नाही. ओके ठीक. आता तुम्ही लेकरांना काय सांगता, उशिरा जा की लवकर लवकर पाठवता. ओके, डबा वेळेत रेडी असतो. क्या बात आहे. ओके. शिक्षकांना तुम्हाला माझी बरोबर आठवते. शिक्षक हे आमचे हे शिक्षकांमुळे आम्हाला भरपूर प्रोत्साहन मिळालं. त्यामुळे अजूनही तीच सवय, त्याचं नाव सांगायला सगळे बोले, पण मी बोलेल असं कोण म्हणतंय? हा लवकर सांग, कसं वाटलं शाळेत जाऊन? मी बोललो असतो पण सरांना घाबरतो असं त्यांचं म्हणणं आहे. आज सगळं ओके. इकडे विचारायचं मला, शाळेत जाऊन कसं वाटलं? क्या बात आहे. जोरदार टाळ्या दादांसाठी. ओके, झालेत सगळ्यांचं भेट. हॅलो हॅलो, माझे सगळे जुने मित्र मला इथे सगळेच भेटायचे, पण मैत्रिणी काय मला कधी भेटल्या नाही. मला सारिका भेटायची, कारण की माझं काम राळेगणसिद्धी इकडे तिकडे रोडचं काम चालू राहायचं ना, तर सारिका मला भेटली होती इथं. त्याच्यानंतर परत काय पण मला असा आनंद वाटला काय सगळे मित्रमैत्रिणी मला भेटले. हे सगळ्यांचं मी तुमचं हार्दिक स्वागत करतो. एवढे बोलून माझे 2 शब्द पूर्ण करतो. थँक्यू सो मच. ग्रुप फोटोसाठी सगळ्यांनी पुढे यायचं. क्या बात, एकदा जोरदार टाळ्या. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे आदरणीय अध्यक्ष विठ्ठल दळवी सर यांचा सत्कार संपन्न करण्यासाठी मी अल्ताफ सय्यद यांना सादर आमंत्रित करते. थोडं लवकर आपण यायचं पुढे. कौतुक सोहळा या ठिकाणी पार पडतोय. सत्कार संपन्न होत आहे. यानंतर मी सुरेश फुलारे यांना सादर आमंत्रित करते आदरणीय अरुण दळवी सर यांचा सत्कार संपन्न करण्यासाठी.
यानंतर आवेश शेख यांना विनंती करते आपण चव्हाण मामांचा सत्कार या ठिकाणी संपन्न करायचा. शाळेमध्ये बघा शिक्षकांचं जेवढं महत्त्व असतं तेवढं मामांचं सुद्धा असतं, कारण प्रत्येक गोष्टीत सहकार्य करणारे मामा असतात. काय चुकलं का बरं मी सांगतो, शिक्षकांशी मी बोलतो, शिक्षक नाही बोलणार तुम्हाला, अशी सगळी साथ देणारे ही मामा असतात. तर खूप खूप धन्यवाद मामा, तुम्ही या ठिकाणी उपस्थित झाला. हॅलो, मी माधुरी जगताप. मी इथे 9वी 10वी 2च वर्ष होते, पण जे काही मी पुण्यामध्ये 8वीपर्यंत होते तर तिथे शिक्षण म्हणजे एकदम त्याला खूपच हे होतं की स्ट्रिक्टपणा वगैरे. तसं इथे हसत खेळ शिक्षण पण घेता येतं, हे फक्त मला इथे एवढंच कळालं. आनंद क्या बात है. इस शहर में इतना रुतबा है कि किसी भी घर पे हाथ रख दो रिश्ते के लिए मदद कराने का. बस एक लड़की चाहिए जो नेक हो, शरीफ हो, अच्छे खानदान मिक्स मेरे